आज आपण हॉटेलमधून अतिशय महागडी अशी भाजी आणण्यापेक्षा ती आपण घरीच बनवूया। तर एक मोठा कांदा परतून घेऊन काढून घेतला। तर कढईमध्ये पनीरचे पीस घालत आहे आणि तेही हलकेसे असे तळून घ्यायचे आहे आणि काढून घेऊया। तर 2 कप दुधामध्ये पनीर टिक्का मसाला मिक्स करून घेऊन त्याची पेस्ट बनवून ठेवली। 2 टोमॅटोची प्युरी बनवून घेतली आणि कांद्याची पेस्ट बनवून घेतली। तर कढईमध्ये उरलेल्या तेलामध्ये मोहरी घालायची, जिरं घालायचं, दोन्ही छान असं फुललं की त्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी घालणार आहोत आणि ही टोमॅटो प्युरी मंद आचेवर तेल सुटेपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे। आलं लसूण पेस्ट घालूया आणि कांद्याची पेस्टही घालायची। पुन्हा 1 मिनिटभर छान असं परतून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा घरगुती काळा मसाला आणि हळद घालून मिक्स करून घेतलं आणि पुन्हा थोडंसं असं परतून घेतलं आणि त्यामध्ये पनीर टिक्का मसाल्याची प्युरी घातली। पुन्हा 1 मिनिटभर परतून घेऊन आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घालायचं आणि लगेचच त्याला एक उकळी काढून घेतली आणि त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया। एक अर्धा चमचा साखरही घातली आणि पनीरचे तुकडेही घालायचे आहे। मिक्स करून घ्यायचं। तर अर्धवट झाकण ठेवून 1 मिनिटभर छान असं भाजी शिजवून घेऊया। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी अतिशय महागडी अशी भाजी घरीच बनवून तयार झालेली आहे। तर ही पनीर मसाला भाजी अतिशय सुंदर होते। तर एकदा ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब।